ओके. सो हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? हो ना? मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल. तर जसं तुम्ही बघू शकता, आपला जो टॉपिक आहे आजचा, तो आहे लिनियर इनइक्वालिटी. आणि ह्या टॉपिक वरती आपला आजचा आहे सेशन नंबर 3. ओके. तर मोस्ट प्रॉब्ली हा आपला ह्या टॉपिक वरचा शेवटचा सेशन असणार आहे. आणि आपले ऑलरेडी 2 क्लासेस झालेली आहेत त्याच्यावरती. आणि आपली जी एक्सरसाइजिंग सॉल्विंग करायचं होतं आपलं ते ऑलमोस्ट झालेलं आहे. आपण एक्सरसाइज 5.1 चे 2 प्रश्न राहिलेत आपले आणि मग जी मिसलेनियस एक्सरसाइज आहे ती करणार आहोत आपण आज. ओके. सो न वेळ वाया घालवता आपण जो क्लास आहे आपला जो सेशन आहे आजचा तो सुरू करूयात. ओके. तर मुलांनो, तुम्हाला जी ड्रिल माहितीच आहे, माझं इंट्रोडक्शन. तर मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी IIIT श्री सिटी या कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा थर्ड इयर स्टुडंट आहे. ठीक आहे. सो हे झालं माझ्याबद्दल. आणि बाकी तर काहीच नाही. न वेळ वाया घालवता आपण जो सेशन आहे आपलं तो सुरू करूयात. ओके. तर मला जेवढं लक्षात आहे, आपण मला वाटतं क्वेश्चन नंबर 24 पर्यंत डिस्कस केलं होतं काल. राईट. हा जो पेज आपला हा कम्प्लीट झाला होता. आणि आपला तो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 25 पासून. ओके. तो आपल्याला सुरू करायचा आहे. तर काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 25? The longest side of a triangle is 3 times the shortest side, and the third side is 2 centimeters shorter than the longest side. If the perimeter of the triangle is at least 61 centimeter, find the minimum length of the shortest side. ठीक आहे. काय म्हणालेत आपल्याला, त्यांनी दिलंय ट्रायंगल. ठीक आहे. ठीक आहे. तर ही साइड 1 आहे जी सगळ्यात छोटी आहे, ही साइड सेकंड आहे आणि ही तुमची थर्ड साइड आहे. ओके. आता काय म्हणालेत आपल्याला की जी लॉंगेस्ट साइड आहे आपली, साइड नंबर 3 आहे, ही याच्यापेक्षा 3 टाइम्स मोठी. ओके. सो साइड्स काय काय झाले, जी माझी शॉर्टेस्ट साइड आहे सपोज. ठीक आहे मुलांना, माझी जी शॉर्टेस्ट साइड आहे मी तिला कन्सिडर करतो, ही आहे माझी एक्स. ओके. मग तर लॉंगेस्ट साइड काय झाली माझी, क्वेश्चन मध्ये काय बोललंय, द लॉंगेस्ट साइड ऑफ अ ट्रायंगल इज 3 टाइम्स द शॉर्टेस्ट साइड. ठीक आहे. लॉंगेस्ट साइड काय माझी 3 टाइम्स द शॉर्टेस्ट साइड. शॉर्टेस्ट साइड जर एक्स आहे तर लॉंगेस्ट साइड किती झाली मुलांना माझी, लॉंगेस्ट साइड झाली 3x. ठीक आहे. आणि जी थर्ड साइड आहे माझी ती काय आहे, माझी थर्ड साइड माझी 2 सेंटीमीटर शॉर्ट आहे लॉंगेस्ट साइड पेक्षा. ठीक आहे. थर्ड साइड जी आहे, शेवटची जी साइड आहे माझी, ती किती आहे माझी, लॉंगेस्ट साइड पेक्षा 2 सेंटीमीटर लहान, म्हणजे 3x-2. ओके. आता पुढचा पॉइंट काय दिलाय मला की इफ द पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल इज ॲटलीस्ट 61 सेंटीमीटर. ठीक आहे. काय बोलले, पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. मुलांनी तुमचा ट्रायंगलचा पेरिमीटर काय असतो, काय असतं, हे असतं आपलं सम ऑफ ऑल साइड्स, बरोबर ना, ट्रायंगलचे. तर इकडे आपल्याकडे जे 3 साइड्स आहेत त्यांची लेंथ काय आहे, एक्स प्लस 3x प्लस 3x-2. ठीक आहे. तर हे किती झालं आपलं, एक्स प्लस 3x झालं 4x, 4x प्लस 3x हे झालं 7x-2. हे काय झालं आपलं पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. ओके. अजून काय इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे की जर माझा जो पेरिमीटर आहे ट्रायंगलचा तो ऍटलीस्ट 61 सेंटीमीटर आहे, म्हणजे काय, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू 61 सेंटीमीटर. ओके. सो फाइंड द मिनिमम लेंथ ऑफ द शॉर्टेस्ट साइड. ओके. तर काय करणार आहे आपण, इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. 7x-2 इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू 61 सेंटीमीटर. ओके. काय होणार आहे, -2 ला शिफ्ट केला. ठीक आहे. शिफ्टिंग, तर काय होणार आहे, 7x ग्रेटर देन इक्वल टू 61 प्लस 2, 63 सेंटीमीटर. आणि आता काय, दोन्ही साइडला मी डिवाइड करेल 7 नी, तर काय होणार आहे, एक्स इज ग्रेटर देन इक्वल टू 63/7. तर मुलांना 7 इंटू 9 असतं 63. तर आपल्याला काय विचारतं, एक्स तुमचं 9 सेंटीमीटर पासनं केवढं येऊ शकतं, राईट. पण आपल्याला काय विचारलं, आपल्याला विचारली मिनिमम लेंथ काय.
तर मिनिमम लेंथ काय असणार आहे आपली शॉर्टेस्ट साईडची? शॉर्टेस्ट साईड काय आपली? शॉर्टेस्ट साईड आहे एक्स. तर मिनिमम लेंथ किती झाली? 9 सेंटीमीटर. ओके, इझी होता क्वेश्चन. कळालंय सगळ्यांना कसं सॉल्व्ह केलं आपण? काही अवघड वाटलंय का तुम्हाला? नाही ना. बेसिक मुलांना फक्त जेवढी पण हे बघा वर्ड प्रॉब्लेमचे जे क्वेश्चन आहेत त्यामध्ये हेच आहे. आधी सगळ्यात आधी काय करायचंय तुम्हाला, जेवढे पण गिवन गोष्टी आहेत ओके ते सगळे तुम्ही लिहून घ्यायचे. ओके, काय होतं मग त्याच्याने आपल्याकडे काय काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याला ती कळते आणि आपण एक बेटर अनालाइज करू शकतो की आपण कुठली इन्फॉर्मेशन कशी वापरू शकतो. ठीक आहे, कधी कधी क्वेश्चन्स मध्ये पण हे पण काय करतात ते आपल्याला उगाच कुठली तरी पीस ऑफ इन्फॉर्मेशन देऊन टाकतात जी आपल्याला खरं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये लागत सुद्धा नाही. ओके, अननेसेसरीली ती इन्फॉर्मेशन दिलेली असते का म्हणजे मुलांना कन्फ्युज व्हायला की अरे आपण काही चुकवलंय का, आपण तर ही इन्फॉर्मेशन वापरलीच नाही, जर नाही वापरली तर समोरच्यांनी का दिली आपल्याला, हो ना, असं होऊन जातं. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपला जो कॉन्सेप्ट आहे आपला जो बेस आहे तो आपल्याला एकदम लक्षात ठेवायचा आहे. राईट, आपण जर तो लक्षात ठेवला आणि पक्का ठेवला तर काय होणार आहे, आपल्याला कुठलाही क्वेश्चन जरी दिला त्यांनी तर तो आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे, तर कॉन्फिडेंट राहायचं आपण जे पण करतोय जे पण शिकतोय त्यासाठी. आणि तो कॉन्फिडन्स कुठून येईल आपल्याला? प्रॅक्टिस करूनच, बरोबर की नाही? चलो नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलं तुम्हाला? क्वेश्चन नंबर 26. काय म्हणाले मला? अ मॅन वॉन्ट्स टू कट 3 लेंथ फ्रॉम अ सिंगल पीस ऑफ बोर्ड ऑफ लेंथ 91 सेंटीमीटर. द सेकंड लेंथ is to be 3 centimeter longer than the shortest and third length is to be twice as long as the shortest. तर what are the possible lengths of the shortest board if the third piece is to be at least 5 centimeter longer than the second? आता हे बघा मुलांना, आपल्याला इकडे काय काय कंडिशन्स दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, काय काय कंडिशन्स दिलेत ते आपण एकदा नोट करूयात. मला एक फक्त 1 मिनिट टाइम द्या, मला एक कॉल येतो इम्पॉर्टंट, मला उचलावं लागेल. ओके, सॉरी डिस्टर्बन्स साठी. ठीक आहे, तर काय डिस्कस करत होतो आपण? प्रॉब्लेम. ठीक आहे, 26. तर आता याच्यात बघा, याच्यात व्यवस्थित आपण क्वेश्चन वाच. काय काय दिलंय आपल्याला? एक बोर्ड दिलाय, ठीक आहे, ज्याची लेंथ किती आहे? 91 सेंटीमीटर्स. ओके, आणि आता काय म्हणताय, एका माणसाला याचे 3 तुकडे करायचे. ठीक आहे, पीस 1, पीस 2 आणि पीस 3. आता जर मी माझा जो शॉर्टेस्ट लेंथ आहे याला मी काय करणार, कन्सिडर एक्स. ओके, तर आता काय कंडिशन्स दिली आहेत मला? एक कंडिशन दिली, जर माझं शॉर्टेस्ट लेंथ एक्स आहे तर जो सेकंड लेंथ आहे माझा तो शॉर्टेस्ट पेक्षा 3 सेंटीमीटर मोठा आहे, म्हणजे काय झालं, x+3. आणि थर्ड लेंथ जो आहे टू बी ट्वाइस ॲज लॉंग ॲज द शॉर्टेस्ट, म्हणजे काय झाला, हा झाला तुमचा 2x. बरोबर, तर आता इक्वेशन काय बनणार आहे माझी, की माझा x प्लस x+3 प्लस 2x हा किती पाहिजे मला? 91 किंवा 91 पेक्षा कमी. बरोबर आहे ना? आणि अजून काय दिलंय, व्हॉट आर द पॉसिबल लेंथ ऑफ द शॉर्टेस्ट बोर्ड. ठीक आहे, पॉसिबल लेंथ ऑफ द शॉर्टेस्ट बोर्ड म्हणजे काय, एक्स जो आहे आपला. व्हॉट आर द पॉसिबल लेंथ ऑफ द शॉर्टेस्ट बोर्ड इफ द थर्ड पीस इज टू बी ऍटलीस्ट 5 सेंटीमीटर लॉंगर देन द सेकंड. ठीक आहे, सेकंड काय आपला x+3 आणि दुसरा काय आपला 2x. दोघांमध्ये काय कम्पॅरिझन दिलंय मला, की जो 2x आहे माझा हा ग्रेटर देन इक्वल टू पाहिजे x+3+5, म्हणजे किती झाला हा x+8. ठीक आहे, सो 2 इक्वेशन्स आहेत आपल्याला जे आपल्याला इकडे युटिलाइज करायचे. तर काय करणार आहोत आपण, आधी जी आपल्याला फर्स्ट इक्वेशन दिलेली आहे ना मुलांना, आपण आधी ती यूज करणार. ठीक आहे, त्याच्यामधनं आपण आपली एक्स ची व्हॅल्यू काढणार आणि नंतर पॉसिबल व्हॅल्यूज साठी आपली जी इक्वेशन नंबर 2 आहे आपण ती यूज करणार आहोत. ठीक आहे, तर आता आधी इक्वेशन नंबर 1 वापरतोय मी. ठीक आहे, तर काय येतं इक्वेशन 1 पासून माझ्याकडे आन्सर येते 4x+3 लेस देन इक्वल टू 91 सेंटीमीटर्स. बरोबर आहे? ओके, याला सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे, 4x माझं लेस देन इक्वल टू 88, एक्स काय आलं माझं लेस देन इक्वल टू 22.
झाली इक्वेशन नंबर 3 आपली. ठीक आहे. आता मुलांनो, जर माझा एक्स जो आहे हा लेस दॅन इक्वल टू 22 आहे, राईट, तर माझे मी बाकीचे जे साईड्स आहेत सपोज ते कन्सिडर करतो किंवा मला त्याची ऍक्च्युअल मध्ये गरज आहे का नाही आहे. ठीक आहे. काय करणार, माझी जी इक्वेशन 3 आली ती मी सबस्टिट्यूट करेल माझी इक्वेशन 2 मध्ये. ठीक आहे. एक्स इक्वल टू 22 सबस्टिट्यूट केलं सपोज, तर काय होणार आहे, 22 प्लस 8 लेस दॅन इक्वल टू 22 इंटू 2 किती झालं, हे झालं 30 आणि हे किती झालं 44. राईट, इक्वेशन सॅटिस्फाय झाली. ओके. सो एक्स इज इक्वल टू 22 चालणार आहे मला, चालणार आहे का, चालेल बरोबर. 22 प्लस 44 किती झालं 66 प्लस 25 एक्झॅक्ट 91 झालं हे, राईट. आता मला जी दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करायची होती, राईट, जसं माझ्याकडे होतं 2x ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स प्लस 8, तर आता याच्यात काय होणार आहे, माझा एक्स जो पाहिजे, एक्स मला पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8, राईट. तर माझं एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8 पासून म्हणजे रेंज काय झाली, 8 पासून ते 22 पर्यंत माझे जेवढे पण एक्स आहेत हे सगळे माझे काय होऊ शकतात, माझी शॉर्टेस्ट साईड होऊ शकते, जी मला वरच्या कंडिशन मध्ये दिलेली काय म्हणतो, मला वरी दिलेली इक्वेशन सगळी सॅटिस्फाय करून देते. ओके, कळलंय. सो ह्याच सोबत जी आपली एक्सरसाइज आहे 5.1 ती कम्प्लीट झाली आहे. तर आता आपण मूव्ह करूया आपल्या नेक्स्ट एक्सरसाइज वरती, जी आहे मिसलेनियस एक्सरसाइज. ओके. तर मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये आपण जे क्वेश्चन आता सॉल्व्ह केलेले आहेत, राईट, तर सिमिलरली त्याच टाईपचे थोडे क्वेश्चन असतील, फक्त जरा इकडे आणि जरा तिकडे होऊ शकतात. ते जी कॉम्प्लेक्सिटी असू शकते मे बी ती वाढेल, पण आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, राईट, तर त्या बेसिसवरती आपण जी एक्सरसाइज आहे आपली ती आपण इझिली काढू शकतो. ओके, काय म्हणालो मी, जी एक्सरसाइज आहे आपली ती आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. चलो, सो लेट्स मूव्ह नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, हेडिंग देऊ शकतो आपण मिसलेनियस एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय, 2 लेस दॅन इक्वल टू 3x मायनस 4 लेस दॅन इक्वल टू 5. तर कसं सॉल्व्ह करणार आहे, एकदा हा पार्ट घ्यायचा आणि एकदा हा पार्ट घ्यायचा. ओके, इक्वेशन बेसिकली फक्त स्प्लिट करेल मी, 2 लेस दॅन इक्वल टू 3x मायनस 4 आणि 3x मायनस 4 लेस दॅन इक्वल टू 5. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. काय येणार आहे, 2 प्लस 4 लेस दॅन इक्वल टू 3x, 6 लेस दॅन इक्वल टू 3x, x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, राईट. या साईडला 3x लेस दॅन इक्वल टू 9, x लेस दॅन इक्वल टू 9/3, x लेस दॅन इक्वल टू 3, राईट. तर काय आलं फायनल आन्सर माझ्याकडे, 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 2 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 3. तर तुमचं काय येणार आहे, सोल्युशन साठी तुमचं एक्स व्हॅल्यूज घेऊ शकतो 2 to 3 मध्ये, बरोबर. किती सोपा प्रश्न होता, एका मिनिटाच्या आत सॉल्व्ह झाला की नाही, बरोबर. सगळे क्वेश्चन असंच सॉल्व्ह करायचे पुढचे आपल्याला, आता जेवढे पण दिलेले जेवढे पण दिलेले आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 1 झाला. क्वेश्चन नंबर 2 घेऊयात. ठीक आहे, 6 लेस दॅन इक्वल टू मायनस 3 टाइम्स ऑफ 2x मायनस 4 लेस दॅन 12. ठीक आहे, स्प्लिट करायचं, सेम 6 लेस दॅन इक्वल टू मायनस 3 2x मायनस 4 आणि मायनस 3 टाइम्स 2x मायनस 4 लेस दॅन 12. ओके, तर चला तुम्हाला मी 1 मिनिटाचा टाइम देतोय, पटकन सॉल्व्ह कराल आणि मला कळवाल की आन्सर काय येतोय आपला. ओके मुलांनो, केलंय का सॉल्व्ह, काल आन्सर डिस्कस करायचंय. चल, काय करणार, फर्स्ट स्टेप, ब्रॅकेट ओपन, काय येणार आहे, -6x -3 -4 प्लस 12. काय करणार, 6x इकडे 6 इकडे, काय येणार आहे आन्सर, 6x लेस देन इक्वल टू 12 मायनस 6, 6x लेस देन इक्वल टू 6, x लेस देन इक्वल टू 1. ही झाली एक कंडिशन. दुसरी बघत इथे काय येते, -6x प्लस 12
लेस दॅन 12, बरोबर. कुठेही ट्रान्सपोज करा म्हणलं ना, 12 इकडे घेऊन गेलो मी, काय येणार आहे -6x लेस दॅन 0, x लेस दॅन 0. काय चुकवलंय मी, -6x प्लस 12 लेस दॅन 12, बरोबर. ओके, सॉरी सॉरी सॉरी, हे बघा इकडे जी साईन आहे आपली ती चेंज होऊन जाणार, राईट. 6x ला इकडे येऊन गेलो, ह्या 12 ला इकडे आणलं, तर काय होणार आहे 12 मायनस 12 ग्रेटर दॅन लेस दॅन 6x, x ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. सो काय आली इकडनं दोन्ही साईडनी कंडिशन 0, x लेस दॅन इक्वल टू 1. तर जर सोल्युशन सेट आहे माझा तो काय येणार आहे 0,1. ओके, चलो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय मला, क्वेश्चन नंबर 3, -3 ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू 4 मायनस 7x अपॉन 2 लेस दॅन इक्वल टू 18. ठीक आहे, चलो. तर ही गिवन इनइक्वालिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तर कसं करणार आहे आता, 4 इकडे जाईल आणि या साईडला पण जर जाईल तर काय होणार आहे, इथे होईल -3 मायनस 4 मायनस 7x अपॉन 2 आणि 18 मायनस 4, राईट. तर काय झालं इथे भेटलं मला -7 मायनस 7x अपॉन 2, इथे उरलं 14. आता काय होणार आहे 2 जाऊन मल्टिप्लाय होईल दोन्ही साईडला, राईट. तर -7 इंटू 2 लेस दॅन इक्वल टू -7x लेस दॅन इक्वल टू 14 इंटू 2. कॅल्क्युलेट केलं तर काय येणार आहे -14 मायनस 7x 28. नेक्स्ट स्टेप काय, एक्स पाहिजे, 7 जाऊन दोन्ही साईडला डिवाइड करेल, -14 अपॉन -7 28 अपॉन 7, राईट. आता याच्यात काय करतोय मी, जेव्हा मी इक्वेशन डिवाइड करतोय नेगेटिव्ह याच्याने, तर जी माझी साईन आहे इनइक्वालिटीची ती काय होणार आहे, चेंज होईल, राईट. तर काय येणार इकडे 2 आणि -4. तर आन्सर काय येणार आहे माझं, x बिलॉंग्स टू -4 पासून 2 पर्यंत. ओके, क्लिअर आहे क्वेश्चन नंबर 3. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, -15 3 times x minus 2 by 5 less than equal to 0. ठीक है, क्लियर है, क्लियर है ना मुलांना इथपर्यंत. चल, तर 2 मिनिटाचा टाइम देतोय मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 स्वतःहून ट्राय कराल सॉल्व्ह करायला, ओके. आणि आन्सर द्यायचा आहे मला फायनल, कारण आपण जसं पण सॉल्व्ह करतो ना सगळे क्वेश्चन आता सेम पॅटर्न वरतीच आणि एकदम रिपिटेटिव्ह झाले, तर तुम्हाला यायला पाहिजे आता. ओके, चलो पटकन सॉल्व्ह कराल आणि मग लगेच आपण डिस्कस करूयात. चला, झालंय का सॉल्व्ह मुलांनो, करूयात डिस्कस. चला, काय होणार आहे 5 दोन्ही साईडला जाऊन मल्टिप्लाय होईल पहिल्यांदा, तो -15 इंटू 5 आणि 3 टाइम्स x मायनस 2 आणि इथे 0च राहील, काही मल्टिप्लाय झाला तरी काही फरक पडणार आहे नाही. नेक्स्ट आहे 3 जाऊन डिवाइड करेल, काय होणार आहे -15 इंटू 5 बाय 3 3 इंटू 5 x मायनस 2 0. ओके, काय आलं इकडे -5 इंटू 5 -25 x मायनस 2 0. आता काय 2 जाईल दोन्ही साईडला, -25 प्लस 2 x 2 -23 x 2. काय येणार रेंज, -23 ला क्लोज ब्रॅकेट आणि 2 वरती, -23 वरती राऊंड ब्रॅकेट आणि 2 वरती क्लोज ब्रॅकेट. ठीक आहे, चलो क्वेश्चन नंबर 4 पण झाला आपला. क्वेश्चन नंबर 5 आता काय म्हणते, क्वेश्चन नंबर 5, 12 4 मायनस 3x अपॉन -5. हे काय दिलं -5. ओके, तर बेसिकली जर तो माझा टर्म नेगेटिव्ह जर आहे तर कसं होणार, चलो बघूया. फर्स्ट स्टेप काय, माझा जो 4 आहे
4 जो आहे माझा आधी तो इकडे आणि इकडे जाईल, राईट. तर काय लिहिणार आहे मी? -12 - 4 लेस देन -3x अपॉन -5 लेस देन 2 - 4. बरोबर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे ना सगळ्यांना? तो काय येणार आहे? -16 लेस देन -3x अपॉन -5 -2. ओके. आता -5 जाऊन मल्टिप्लाय करणार आहे दोन्ही साईडला, काय होईल? इनइक्वालिटी चेंज. तर -16 इंटू -5 -3x -2 इंटू -5. काय आले व्हॅल्यूज माझ्याकडे इकडे? 80 लेस देन -3x लेस देन इक्वल टू ग्रेटर देन इक्वल टू 10. आता काय होणार आहे? -3 जाऊन दोन्ही साईडला डिवाइड करेल. आता जर -3 माझा दोन्ही साईडला डिवाइड करणार आहे तर काय होणार आहे? परत जी इनइक्वालिटी आहे माझी ती काय होणार? परत चेंज होईल. तर -80 अपॉन 3 x 10 अपॉन 3 -10 अपॉन 3. ठीक आहे. तर काय म्हणू शकतो आपण? आपले जेवढे पण रिअल नंबर्स आहेत एक्सचे ते काय याच्यात पडणार आहेत? या रिजन मध्ये. एक्स बिलॉंग्स टू -80/3 कॉमा -10/3 क्लोज्ड ब्रॅकेट. ठीक आहे मुलांना? क्वेश्चन नंबर 5 झाला सॉरी यासोबत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 घेऊयात. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो माझा? 7 लेस देन इक्वल टू 3x/11.2 लेस देन इक्वल टू 11. ठीक आहे. चला पटकन सॉल्व्ह करायचं, 1 मिनिटाच्या आत आन्सर पाहिजे मला. ओके चला झाला असेल सॉल्व्ह, पटकन डिस्कस करूया. काय होणार आहे? 2 जाऊन मल्टिप्लाय करेल तर 7 इंटू 2 किती झाले? 14 इंटू 3x प्लस 11 आणि इथे काय होणार? 11 इंटू 2 22. नेक्स्ट स्टेप 11 दोन्ही साईडला जाईल. काय होणार आहे? 3x 22 - 11 इज 11 आणि इथे काय होणार आहे? 14 - 11 इज 3. नेक्स्ट स्टेप काय? 3 जाऊन डिवाइड करेल तर x 3/3 आणि इथे 11/3. तर काय आली? रेंज आली 1 पासून ते 11/3. म्हणजेच फायनल आन्सर काय येणार आहे? एक्स बिलॉंग्स टू 1 पासून 11/3. इझी. चलो 6 प्रश्न झाली आहेत. अजून किती क्वेश्चन बाकी आहेत आपले? 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ठीक आहे. 7 क्वेश्चन बाकी आहेत आपले. 8 क्वेश्चन बाकी आहेत. सो 8 क्वेश्चन बाकी आहेत. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 7 काय दिलंय मला? 5x प्लस 1 ग्रेटर देन -24 आणि 5x - 1 लेस देन 24. ठीक आहे. आपल्याला हे जे दोन इक्वेशन आहेत ना हे आपल्याला सॅटिस्फाय करवायचे. ठीक आहे. हा जो पॉइंट आहे हा नेहमी लक्षात ठेवायचा. सॉरी हे काय दिलं आपल्याला? इनइक्वालिटीज दिली आहेत, राईट. सो काय करणार आधी? 5x प्लस 1 ठीक आहे ग्रेटर देन -24. काय आलं माझ्याकडे? 5x ग्रेटर देन -25. इक्वेशन 1. आणि दुसरी इक्वेशन काय? 5x - 1 लेस देन 24. तर काय आलं? 5x लेस देन 25. इक्वेशन 2. ठीक आहे. आता 1 आणि 2 ला मर्ज केलं सपोज. ठीक आहे. तर काय येणार आहे? 5x ग्रेटर देन -25 आणि 5x लेस देन 25. तर x काय आला माझा? -25/5 -5 आणि 5 आली आपल्याकडे x ची रेंज. तर जर काय बोलले मला म्हणाले ग्राफिकली नंबर लाईन वरती जरी मला रिप्रेझेंट करायचं ठीक आहे. 0 -5 5 -6 6 1 -1 ठीक आहे. आणि झाला -इन्फिनिटी इन्फिनिटी. सो काय करणार मी? -5 5 आणि हे झालं माझं रिप्रेझेंटेशन. एक्स बिलॉंग्स टू -5 पासून 5 पर्यंत. ओके
क्लिअर सगळ्यांना? चालू आता पुढे मूव्ह करूयात. हे बघा मुलांनो, अशीच आपल्याला क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, 3 प्रश्न. सो काय करणार आपण? क्वेश्चन नंबर 8, ठीक आहे, सॉल्व्ह करणार आहे. तर 1 मिनिटाचा थांबा, क्वेश्चन बघू द्या आधी. 2 टाइम्स एक्स मायनस 1 लेस देन एक्स प्लस 5 ही एक इक्वेशन आहे, आणि दुसरी आहे 3 टाइम्स एक्स प्लस 2 ग्रेटर देन 2 मायनस एक्स. ओके, तुम्हाला मी टाइम देतोय 2 मिनिटाचा सॉल्व्ह करायला क्वेश्चन पटकन आणि आन्सर सांगायला. ओके, चला. सो क्वेश्चन नंबर 8 सोल्युशन डिस्कस करूयात. राईट, काय माझ्याकडे आहे? 2 टाइम्स एक्स मायनस 1 लेस देन एक्स प्लस 5. फर्स्ट इक्वेशन काय करणार? ओपन अप. 2x मायनस 2 लेस देन एक्स प्लस 5. एक्स इकडे, 2 इकडे. होणार आहे 2x मायनस एक्स लेस देन 5 प्लस 2, तर एक्स लेस देन 7. ही आली एक इक्वेशन. ओके, नेक्स्ट 3 टाइम्स एक्स प्लस 2 ग्रेटर देन 2 मायनस एक्स. ओपन. 3x प्लस 6 ग्रेटर देन 2 मायनस एक्स. एक्स इकडे, 6 इकडे. काय आलं? 4x ग्रेटर देन मायनस 4. राईट, एक्स ग्रेटर देन मायनस 1. सो ही आली इक्वेशन आपल्याकडे अजून एक. आता फ्रॉम 3 अँड 4 काय म्हणू शकतो मी? एक्स मला पाहिजे ग्रेटर देन मायनस 1 आणि लेस देन 7. एक्स ची रेंज आली -1 पासून 7. सो नंबर लाईन वरती ड्रॉ करून दाखवायचंय. कसं येणार नंबर लाईन वरती? 0, -1, 7, 8, इन्फिनिटी, मायनस इन्फिनिटी, -2. ओके, -1 ब्रॅकेट अराउंड 7 ला राउंड लाईन ड्रॉ करायची आहे, आणि वरती लिहायचं एक्स बिलॉंग्स टू -1 पासून ते 7. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 9? 3x मायनस 7 ग्रेटर देन 2 टाइम्स x मायनस 6 एक इक्वेशन. दुसरी आहे 6 मायनस एक्स ग्रेटर देन 11 मायनस 2x दुसरी इक्वेशन. ओके, चलो. सो काय करणार आता? 3x मायनस 7 ग्रेटर देन 2 टाइम्स x मायनस 6. राईट, ओपन करणार. 3x मायनस 7 लेस देन 2x मायनस 12. x इथे, 7 इथे. काय येणार आहे? 3x मायनस 2x ग्रेटर देन मायनस 12 प्लस 7. x ग्रेटर देन मायनस 5. एक इक्वेशन झाली. सेकंड सेम ला घेऊन, आय मीन सेकंड इक्वेशन ला घेऊन सेम प्रोसेस. ठीक आहे, काय करणार? 2x इकडे, 6 इकडे. मायनस एक्स प्लस 2x ग्रेटर देन 11 मायनस 6. काय येणार मग? एक्स ग्रेटर देन 5 इक्वेशन दुसरे. ठीक आहे, मग आता काय म्हणणार मी? फ्रॉम 3 अँड 4 काय? एक्स मला पाहिजे ग्रेटर देन -5 आणि लेस देन 5. तो नंबर लाईन वरती डिनोट करायचं. काय करणार आहे मी? 0, -5 मायनस इन्फिनिटी, 5 इन्फिनिटी, 6, 4, 1, -1, -4, -6. ओके, एक्स बिलॉंग्स टू -5, 5. हा झाला आपला सोल्युशन. ओके स्टुडंट्स, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. काय दिलंय? 5 टाइम्स 2x मायनस 7 मायनस 3 टाइम्स 2x प्लस 3 लेस देन इक्वल टू 0. आणि दुसरी इक्वेशन 2x प्लस 19 लेस देन इक्वल टू 6x प्लस 47. ओके, काय करायचं आपल्याला? सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन. ठीक आहे, 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, पटकन सॉल्व्ह कराल, आन्सर सांगाल. ओके, सो सॉल्व्ह करायला घेऊयात. 5 into 2x minus 7 minus 3 times 2x plus 3
ग्रेटर दॅन इक्वल टू 0. काय करणार स्टुडंट, एक ऑप्शन आहे की इकडे मायनस साईन आहे माझी, मी इकडनं ब्रेक करून याला ह्या साईडला घेऊन जाऊन दोन्ही साईडला सॉल्व्ह करतोय, नाहीतर इथेच मी या गोष्टीला ओपन अप करून सिम्प्लिफाय करतोय. ओके, तर आपण काय करू, इकडेच ओपन अप करून याला सिम्प्लिफाय करूया. तर काय येणार आहे, 5 इंटू 2x 10x मायनस 7 इंटू 5 35, 3 इंटू 2x मायनस 6x 3 इंटू 3 मायनस 9 लेस देन इक्वल टू 0. 10x मायनस 6x किती उरलं, 4x मायनस 35 मायनस 9 मायनस 44 लेस देन इक्वल टू 0. 4x लेस देन इक्वल टू 44, x लेस देन इक्वल टू 11. बरोबर ना, 44 अपॉन 4 11. ओके, x काय आलं, लेस देन इक्वल टू 11. नेक्स्ट 2x प्लस 19 लेस देन इक्वल टू 6x प्लस 47. 2x इथे 47 इकडे, का आलं, 4x लेस देन 19 मायनस 47. ठीक आहे, किती आलं, हे आलं तुमचं 28 लेस देन इक्वल टू 4x. x मस्ट बी ग्रेटर देन ऑर इक्वल टू मायनस 7. ही आली इक्वेशन दुसरी. तर रेंज काय आली x ची, -7 पासून ते 11. तर x बिलॉंग्स टू -7 टू 11. आणि याला आपल्याला ड्रॉ करायचं नंबर लाईन वरती, राईट. 0 11 -7 मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी आणि हा झाला आपला आन्सर. ठीक आहे, सॉरी डिस्टर्बन्स साठी. तो हे आलं -7 पासून 11. ठीक आहे मुलांना, सो आपले किती क्वेश्चन झाले सॉल्व्ह करून आता. क्वेश्चन नंबर 10, 4 प्रश्न उरलेली आहेत आणि चारीच्या चारी काय आहेत आता, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 11, चला काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 11. A solution is to be kept between 68 degree Fahrenheit and 77 degree Fahrenheit. एक मिनिट. ओके, काय म्हणतोय क्वेश्चन, एक सोल्युशन आहे जो मला ठेवायचा आहे 68 आणि 77च्या मध्ये. ठीक आहे, तर काय विचारतंय मला की जो माझा रेंज आहे टेम्परेचरचा, हो ना, डिग्री सी जर सेल्सिअस आणि फॅरेनहाइटचा मला फॉर्म्युला दिलेला आहे, तर ती रेंज माझी काय होणार आहे. ओके, क्वेश्चन क्लिअर इथपर्यंत. काय दिलंय मला, सोल्युशन म्हणाले मला ठेवायचंय त्याला या दोन लिमिट्सच्या मध्ये. ठीक आहे, तर मला विचारतायत ते की ही रेंज माझी डिग्री सेल्सिअस मध्ये किती असेल, जर मला कन्व्हर्जनचा जो फॉर्म्युला दिलाय तो मला दिलाय 9/5c प्लस 32. तर मुलांना अप्रोच आपला काय असेल आणि कसा असेल तुमच्या हिशोबाने सांगायचं आहे मला. काय करू शकतो मी, की जो माझा फॅरेनहाइट मध्ये आहे ते टर्म मला सिम्पली काय करायचं, एका साईडला त्याची लोअर लिमिट 68 टाकणार आहे मी आणि ते ही इक्वेशन देईल आणि या साईडला अप्पर व्हॅल्यू टाकेल 77. ओके, क्लिअर. चलो, तर 2 मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला, पटकन इनइक्वालिटी सॉल्व्ह करून खाली मला कमेंट सेक्शन मध्ये आन्सर कळवा. झाले का मुलांना सॉल्व्ह, एवढा वेळ कसं काय लागतोय. हे बघा काय करणार आहे, 9/5c 32 आधी जाईल दोन्ही साईडला, 77 मायनस 32, 68 मायनस 32. किती उरला आन्सर माझ्याकडे, 77 मायनस 32 किती झालं, माझं झालं 45. बरोबर आहे, आणि 68 मायनस 32 किती झालं, 36. नेक्स्ट काय होणार आहे, 5 जाऊन माझं मल्टिप्लाय होईल दोन्ही साईडला, राईट. तर 36 इंटू 5 180 आणि 45 इंटू 5 किती झालं 2. टू 25. ठीक आहे, आणि आता काय सी काय होणार आहे, जाऊन डिवाइड करेल बाय 9, 225 अपॉन 9. हे तर कॅन्सल आउट होऊन झालं 20 आणि हे किती होणार आहे आपलं 9 2 जा 18
29 है. एक मिनिट थांबा. 45 इंटू 5/9, राईट. 9 इंटू 5, 5 इंटू 5, 25. सॉरी. ठीक आहे. तर सेल्सिअसची रेंज काय आली माझी? सेल्सिअसची रेंज आली 20 ते 25. ओके. तर काय अर्थ झाला, जर मला एक सोल्युशन दिलाय जो 68 to 77 डिग्री फॅरनहाइटच्या मध्ये मला ठेवायचा आहे, तोच माझा सेल्सिअसच्या रेंज मध्ये येईल 20 पासून ते 25 सेल्सिअस मध्ये. ठीक आहे. हा झाला तुमचा आन्सर. आता काय करायचंय? क्वेश्चन नंबर 11 पण झाला. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 12. ओके. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 12 मला? क्वेश्चन नंबर 12 आहे, अ सोल्युशन ऑफ 8% boric acid is to be diluted by adding a 2% boric acid solution to it. ठीक आहे. 8% बोरिक ऍसिडला मी डायल्यूट करणार आहे, त्यामध्ये 2% बोरिक ऍसिड सोल्युशन टाकून. तर जो रिझल्टिंग मिक्सचर आहे माझा, तो 4 डिग्रीपेक्षा जास्त आणि 6 डिग्रीपेक्षा कमी पाहिजे. तर माझ्याकडे जर 640 लिटर्स आहेत 8% सोल्युशनचे, तर 2% सोल्युशनचे किती लिटर्स मला ऍड करावे लागतील? कळले क्वेश्चन काय? अ सोल्युशन ऑफ 8% बोरिक ऍसिड is to be diluted by adding a 2% boric acid solution to it. So the resulting mixture is to be more than 4% but less than 6% boric acid. If we have 640 liters of the 8% solution, how many liters of the 2% solution will have to be added? Okay. म्हणजेच काय, एक माझ्याकडे 8% सोल्युशन आहे माझ्याकडे किती लिटर्स मध्ये? 640 लिटर. आणि 2% सोल्युशन आहे माझ्याकडे एक्स लिटर्स सपोज. ठीक आहे. तर मला काय विचारलंय, मला जो 8% सोल्युशन आहे, ठीक आहे, 640 लिटर्सचा, याच्यात मला काय ऍड करायचंय? ऍड करायचे 2% सोल्युशनचे, ज्याच्याने काय होणार आहे, जी माझी ओव्हरऑल रेंज आहे ती माझी आहे 4% to 6% मध्ये. आणि जर ही आहे तर टोटल लिटर्स किती होणार आहे माझ्याकडे? 640 प्लस एक्स लिटर्स, राईट. ठीक आहे. तर आपण काय अज्युम केलं? आपण अज्युम केलं की जो 2% बोरिक ऍसिड सोल्युशन मी ऍड करतोय, ठीक आहे, जो मी 2% बोरिक ऍसिडचं सोल्युशन ऍड करतोय, तो आहे माझा एक्स लिटर्सचा. ठीक आहे. तर टोटल मिक्सचर किती होणार आहे माझा? टोटल मिक्सचर होईल माझा 8%चं 640 लिटर्स प्लस 2%चं जेवढं ऍड केलं मी एक्स लिटर्स, राईट. आता आपल्याला काय कंडिशन दिली आहे की जो माझा 2% आहे एक्सचा आणि जो माझा 8% आहे 640चा, हा माझा ग्रेटर पाहिजे 4% ऑफ एक्स प्लस 640 आणि 2% एक्स प्लस 8% ऑफ 640, हा माझा लेस देन पाहिजे 6% ऑफ एक्स प्लस 640, राईट. हा काय पाहिजे मला? पाहिजे एक्स प्लस 640. ओके. सो काय करणार? सायमल्टेनियसली इक्वेशन दोन्ही सॉल्व्ह करू शकतो मी. 2%ला काय लिहिणार आहे मी? 2x/100 प्लस 8 इंटू 640/100 लेस देन ग्रेटर देन 4/100 टाइम्स एक्स प्लस 640. काय होणार आहे? सगळीकडनं मी 100 कॅन्सल करू शकतो, राईट. तर काय इक्वेशन माझ्याकडे इकडे? 2x प्लस 8 इंटू 640. 8 इंटू 640 किती होणार तुमचं? 0,512 ग्रेटर दॅन 4x प्लस 2560. आता काय करणार मी? हा 2x इकडे घेऊन जाईल, हा 2560 इथे घेऊन जाईल. तर काय होणार आहे? 5120 मायनस 2560 ग्रेटर दॅन 4x मायनस 2x, म्हणजे काय? ग्रेटर दॅन 2x. इथे किती उरलं? 2560. म्हणजेच काय? एक्स मस्ट बी माझं लेस देन 1280. बरोबर. ही काय झाली आपली? ही झाली आपली इक्वेशन 1. ओके. आता पुढे काय करायचंय मला?
दुसरी इक्वेशन जी सॉल्व्ह करणार मी ती काय येणार आहे माझी 2x/100 प्लस 8/100 इंटू 640 ही येईल माझी लेस देन 6/100 टाइम्स x प्लस 640. ठीक आहे मुलांना एक मिनिट मला टाइम द्या फक्त, मला लॅपटॉप चार्जिंगला लावावं लागेल कारण बॅटरी डेड व्हायला आली आहे. ओके सो काय परत 100 सगळीकडनं कॅन्सल होणार आहे माझं. याची व्हॅल्यू मला माहिती ही आहे 2x प्लस 5120 लेस देन 6x प्लस 640 इंटू 6 किती आला माझं, हे आलं माझं 3840. ओके सो 2x इथे 3840 इकडे काय आलं 4x ग्रेटर देन 5120 मायनस 3840 म्हणजेच काय आलं 5120 मायनस हे आलं माझं 1280 4x x ची व्हॅल्यू किती आली 320 पेक्षा मोठी. तर ह्या दोन इक्वेशन मी काय म्हणू शकतो माझी x ची व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे सॉरी 320 पेक्षा मोठी आणि 1280 पेक्षा छोटी. ह्या रेंज मध्ये जर मी 2% जो बोरिक ऍसिड आहे माझा तो ऍड केला तर जो माझा सोल्युशन आहे तो 4% to 6% रेंज मध्ये मेंटेन होईल. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन मूव्ह करूयात आपण आता, जो आहे आपला क्वेश्चन नंबर 13. काय म्हणते क्वेश्चन नंबर 13? How many liters of water will have to be added to 115 liters of 45%? बापरे कॅल्क्युलेशन परत मुलांना भरपूर. ठीक आहे क्वेश्चन काय How many liters of water will have to be added to 1125 liters of the 45% solution of acid so that the resulting mixture will contain more than 25% but less than 30% acid content. ओके ठीक आहे काय म्हणालेत मला पाणी ऍड करायचंय कशात 1125 लिटर्स ऑफ 45% सोल्युशन. ठीक आहे तर जो रिझल्टिंग मिक्सचर आहे माझा तो 25% पेक्षा जास्त पण 30% पेक्षा कमी ऍसिड कॉन्टेंट ठेवणार आहे. ओके तर मुलांना टोटल मिक्सचर कसं येणार आहे वरचा जो आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलाय सेम फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे मी काय कन्सिडर करतोय की मी जे पाणी ऍड करतोय ठीक आहे अज्युम की आपण x लिटर वॉटर ऍड करतोय. ठीक आहे तर टोटल मिक्सचर किती होणार आहे माझा 1125 लिटर प्लस x. ठीक आहे 1125 कसलं 45% सोल्युशनचं प्लस x राईट. तर आता मला जेव्हा इक्वेशन बनवायची याची तर काय इक्वेशन बनवणार आहे मी इक्वेशन माझी बनेल 45% ऑफ 1125 ही लेस देन पाहिजे मला 30% ऑफ x प्लस 1125 आणि 45% ऑफ 1125 ही माझी ग्रेटर देन पाहिजे मला 25% ऑफ x प्लस 1125. ओके सो कसं सॉल्व्ह करणार मी फर्स्ट कंडिशन 45/100 इंटू 1125 लेस देन 30x/100 सॉरी x प्लस 1125. ठीक आहे 100 कॅन्सल 45 इंटू 1125. आता एक काम करू शकतो आपण काय करू शकतो माझ्याकडे इकडे 30x आहे प्लस 30 इंटू 1125 आणि इकडे आहे माझं 40 इंटू 1125. काय करणार मी 30 इंटू 1125 या साईडला घेऊन येणार आहे. ठीक आहे सो हे काय आलं 45 मायनस 30 टाइम्स 1125 राईट. तर 15 इंटू 1125 ग्रेटर देन 30x. सो x काय उरलं माझ्याकडे x माझं ग्रेटर देन आलं 1125 इंटू 15/30 कॅन्सल आउट 2. ठीक आहे x काय पाहिजे मला ग्रेटर देन पाहिजे 1125/2. ही झाली माझी एक इक्वेशन. ओके दुसरी इक्वेशन साठी काय करणार आहे 45/100 इंटू 1125 हे पाहिजे मला ग्रेटर देन माझं 25/100x प्लस 1125 राईट. 100 कॅन्सल परत काय येणार इकडे 25x
प्लस 25 इंटू 1125 आणि इथे येणार आहे 45 इंटू 1125, राईट. सो काय करणार मी परत सेम, 45 मायनस 25 इंटू 1125 ग्रेटर दॅन 25x. 45 मायनस 25 किती उरलं, 22 इंटू 1125 ग्रेटर दॅन 25x. ठीक आहे, तर x काय आणलं माझं, 4/5, 20, 5 4 जा 5 5 जा, राईट, इंटू 1125. 5 ने कॅन्सल आउट केलं तर x माझं आलं, x मस्ट बी लेस दॅन 900. ओके, सो स्टुडंट्स जी x ची जी आपली रेंज आहे ती काय आली आपली, x लेस दॅन 900 आणि ग्रेटर दॅन 562.5. ठीक आहे, 562.5 तुमची व्हॅल्यू आहे याची कसली, 1125/2. ठीक आहे, सो मला पाणी ह्या लिमिट मध्ये ऍड करायचं ज्याच्याने मला जी कंडिशन दिली इक्वेशनची ती सॅटिस्फाय होईल. ओके, चला, तर लास्ट क्वेश्चन आहे आपला हा मिस्लेनियस एक्सरसाइजचा, क्वेश्चन नंबर 14. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 14 मध्ये, आयक्यू ऑफ अ पर्सन दिली आहे मला. ठीक आहे, काय म्हणाले, आयक्यू ऑफ अ पर्सन जो आहे तो कशाने फॉर्म्युला कॅल्क्युलेट होतो, आयक्यू इज MA/CA इंटू 100. MA काय इथे, MA आहे ते एका मुलाचं मेंटल एज आणि CA काय आहे त्याचं क्रोनोलॉजिकल एज. ठीक आहे, तर काय म्हणालेत, एक ग्रुप आहे 80 IQ पासून ते 140चा, ज्याच्यामध्ये मुलं जे आहेत माझे ती आहेत माझी 12 वर्ष ओल्ड. मला काय फाइंड करायची, मला सांगायची त्यांची मेंटल एज किती आहे. ठीक आहे, काय करणार आहे, मला CA दिलेली आहे, CA आहे त्यांची 12 इयर्स ओल्ड. काय करणार, सिम्पली फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट, MA/CA किती आहे, 12 इंटू 100, रेंज किती पाहिजे मला, 140 to 80च्या मध्ये. इझी मॅथ्स, बेसिक मॅथ कॅल्क्युलेशन, राईट. काय येणार आहे, MA, ठीक आहे, MA/12 इकडे काय होणार आहे, 140/100, 80/100, राईट. तर मेंटल एज काय आली, 14 इंटू 12/10, 8 इंटू 12/10, राईट. काय करायची, फक्त व्हॅल्यू तर कॅल्क्युलेट करायची आपल्याला, 4/5, 6/5, राईट. तर किती आली याची व्हॅल्यू, आली तुमची 48/5, म्हणजे जवळजवळ आली 9.6, आणि ही किती आली, 14 इंटू 6 तुमची येते (5) करायचे, राईट. तर ही येणार तुमची 16.8. ठीक आहे, तर ह्या एज लिमिट साठी काय आली माझ्याकडे, जी मेंटल एज आहे ती आहे 9.6 पासून ते 16.8 पर्यंत. ओके मुलांनो, चलो, सो याच सोबत जो आपला टॉपिक आहे तो झालेला आहे कम्प्लीट, राईट. जी मिसलेनियस एक्सरसाइज आहे आपली ती सॉल्व्ह करून झाली आहे. तर सगळे आपण क्वेश्चन टाईप जे पण आहेत ते कव्हर केलेले आहेत, आणि मग मी एक्सपेक्ट करतोय आता की तुम्हाला जे पण टॉपिक्स आहेत ते कळलेत, आपले कॉन्सेप्ट सगळे क्लिअर झाले आणि हा टॉपिक एकदम व्यवस्थित झालेला आहे. तर आता याच्यावरती काही परत असंच तुम्हाला गरज नाहीये, पण टच मध्ये राहाल तुम्ही, आणि कधीही तुम्हाला कुठल्याही पॉइंटला काही डाऊट आहे तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकतात किंवा मला रिच आउट करू शकतात तुम्ही. ओके, सो थँक्यू सो मच मुलांनो सेशन जॉईन केल्याबद्दल, आणि आपण परत भेटूयात दुसऱ्या टॉपिकसाठी. ओके, थँक्यू, बाय. सेशन लीव्ह करू शकता.